यात्रोत्सव सुरू झालेला आहे। या देवस्थानाचं दर्शन घेण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी हजारो भाविकांची या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे आणि हा यात्रोत्सव आज सकाळपासून सुरू झालेला आहे। उद्या हा यात्रोत्सव चालणार आहे। या यात्रेची काय परंपरा आहे, हा उत्सव कधी सुरू झालेला आहे आणि या देवस्थानची काय माहिती आहे आज आपण जाणून घेणार आहोत। मला सांगा आपलं नाव काय? मला सांगा की देवस्थानच्या आजच्या उत्सवाची किंवा यात्रोत्सवाची काय वैशिष्ट्य आहे आणि परंपरा काय आहे त्याची माहिती आहे? सिकंदर गावातील एक गावातील यात्रा आहे आणि वर्षानुवर्षे ही यात्रा होत राहते। ह्या यात्रेमध्ये 2 दिवस ही यात्रा नवदेवाची असते। ह्या दिवशी आज शनिवार आणि उद्या रविवार। शनिवार रोजी आज या देवाची पालखी निघते। रात्री 12 वाजता देवस्थान या ठिकाणी पालखी निघते। ती सकाळी पहाटे परत या ठिकाणी येते आणि देवस्थान या ठिकाणी पालखी या ठिकाणी जमते आणि दुसऱ्या दिवशी देवाचा मानपान करून दसरा दिवस साजरी देवस्थानच्या उभारणी संदर्भात काय माहिती? हे आता खूप वर्षापासून आहे। हे आमचं जन्म तर आपला काही महिन्यापासून आहे आणि हे वर्षानुवर्ष 100 वर्ष झाले असतील। लहानपणी दर्शन घेतल्यानंतर आज पहिल्यांदा मला योग आले दर्शन घेण्याचा। जवळजवळ 30-35 वर्ष उठून गेलेलं आहे। देवस्थानचा जीर्णोद्धार चालला आहे, त्याविषयी काय माहिती? जीर्णोद्धार हा झालेला आहे 13 जानेवारी ही दरवर्षी महापूजा असते या ठिकाणी जीर्णोद्धारानिमित्त आणि ही दरवर्षी 13 जानेवारी ही तारीख आपली फिक्स असते। देवस्थानचा कारभार कशा पद्धतीने चालतो? देवस्थान कारभार हा संपूर्ण ग्रामपंचायत हे लोक सांभाळतात। अजून या देवस्थानाविषयी काय माहिती आहे? ह्या देवस्थान हे जागृत देवस्थान असल्यामुळे जे तो भाविक येतो आपल्या मनात काही इच्छा वगैरे मागतो ती इच्छा पूर्ण होते। दरवर्षी येतात लोक भाविक, हजारो भाविक तिथे जमतात। त्यामुळे आपापली इच्छा काय असेल ती आपापली इच्छा समोर करून मागतात। काही देवस्थानाची वैशिष्ट्य असं की नवसाला पावणार देव किंवा हाकेला जाणार देव, तात्काळ संकटदेवी उभा राहणार देव, तर ह्या देवस्थानाचं असं काही वैशिष्ट्य आहे का की जे तुम्ही भक्तांना सांगू शकाल? हो, या ठिकाणी सगळं जागृत देवस्थान असल्यामुळे जे काही आपल्या अडचणी असतील देवाकडे मागण्याचा आमच्या स्वागत आहे। देवस्थानाविषयी पाटील साहेबांनी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे। हा कार्यक्रम आमचे सहकारी थेट प्रशिक्षित करत आहेत। जे कोणी घरी बसलेले आहेत त्यांना सुद्धा या दर्शनाचा लाभ मिळणार आहे। आज रात्री पालखी वाजत घरोघरी फिरणार आहे आणि गावातून फेरी पालखीची झाल्यानंतर उद्या या यात्रोत्सवाचा समारोप होणार आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।